तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की आता सुमन सांगत असते, भाऊजी मला काय वाटत आहे माहिती आहे का, म्हणजे ना आता संक्रांत जवळ आलेली आहे. आपल्याला संक्रांतीचे हळदी कुंकू करायला पाहिजे. बऱ्याच वर्षांनी प्रतिमा वहिनी घरी परत आलेली आहेत, त्यामुळे त्यांना या सगळ्यांमध्ये संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा एक प्रोग्राम करूया. म्हणजे इतक्या वर्षानंतर त्यांनी हे जे सगळं काही राहिलं आहे ना, ते आपण सगळे पूर्ण करूया. यावर आता रविराज म्हणतो की हो, पण मी बघतो ना तर तिचं कशात लक्ष नसतं. म्हणजे जेव्हापासून सायलीला या घरातून बाहेर काढलं ना, तेव्हापासून ती पूर्णपणे उदास झाली. तरीसुद्धा सुमनला वाटतं की मी तिच्याशी बोलून घे. सुमन म्हणते हो, त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी त्यांना विचारलं, पण बऱ्याच गोष्टी मी त्यांना विचारल्या की तुम्ही या सगळ्यांमध्ये उदास का असता, पण त्यांनी काहीच बोलत नाही आहे. सायली जेव्हापासून घराबाहेर काढण्यात आली आहे ना, तेव्हापासून ते अस्वस्थ आहेत. सायलीसोबत त्यांचं एक स्पेशल कॉन्टॅक्ट होतं ना, कारण की ते काही झालं ना तरी सायलीनेच त्यांना या सगळ्यांमध्ये आपल्या घरात आणलं होतं आणि ते कुठेतरी त्यांच्या मनात घर करून राहिलेलं आहे आणि त्यामुळेच त्या इतक्या कनेक्ट आहेत. तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, मी तिच्याशी बोलून घेतो, तू काळजी करू नकोस. तू लवकरात लवकर हळदी कुंकवाची तयारी कर. असं म्हटल्यावर सुमन हळदी कुंकवाच्या तयारीला लागते आणि मग रविराज इकडे आता प्रतिमासोबत बोलण्यासाठी तयार होतात आणि ते प्रतिमाला म्हणायला, तर प्रतिमा मला काय वाटतं माहिती आहे का, तू ना जर सायलीला जरा जास्त विचार करतेस. म्हणजे आपल्या घरात आपली मुलगी आहे, आपली माणसं आहेत, आपल्या माणसांना आपली गरज असते आणि त्यासाठी जर तू अशी उदासायला लागलीस तर आपल्या घरातली आपली चांगलीसुद्धा माणसं कोमेजून जाईल आणि आपलं घर पूर्णपणे या सगळ्यांमध्ये आणखी हे होईल. यावरती प्रतिमा म्हणते, तुम्ही जे म्हणतात ते मला पटतं, पण माझं अंतरसोबत जे काही वागलात ना, ते सगळं खूप खूप चुकीचं आहे. सायली या सगळ्यांमध्ये तितकीच निर्दोष आहे जितकी निर्दोष ना मला असं वाटते की सगळेजण आता हे करतात त्याप्रमाणे सायली पण नेतशाही. अर्जुनला पण या सगळ्यांनी क्लीनचे दिलेले आहेत. अर्जुन तर या घरात राहतोय, त्याच्यासोबत आपण जर का संबंध तोडले नाही, पण सायलीसोबत संबंध तोडून नक्कीच योग्य केला आहे का असं तुम्हाला माहीत नसेल तर. मी सुद्धा याआधी नसेल, मला सुद्धा नसेल माहिती गरीब परिस्थिती. माझ्या माहेरी लग्न झाल्यानंतर तुमच्या इथे मी सुखी असेल, पण ज्या वेळेला मी या अपघातामध्ये अडकले होते त्यावेळेला मी परिस्थिती पाहिलेली आहे. जेव्हा 2 वेळचे जेवणसुद्धा आपल्याला होत नसते, त्यावेळेला आपली नीतिमत्ता किंवा आपलं हे इकडं चालत नसतं. मी एक मागण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. जर माझ्याकडे मी अशा तुमच्यासोबत राहत असते तर मी मागायला गेले असते का? तुम्ही मला सांगा. सायलीने मला देवळाच्या बाहेर भेट म्हणून प्रसाद खाताना तर घरी आणलं होतं ना. मग तुम्ही विचार करा, एक गरीबी जर मला माझ्या पोटासाठी भीक मागण्यासाठी लावू शकते, तर सायलीने या सगळ्यांमध्ये तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी देखील तुमच्या दृष्टीने चुकीचं असू शकतं, पण त्या माझ्या दृष्टीने चुकीचं नाही आहे. कारण या सगळ्यांमध्ये गरिबी काय असते ना, हे मी गेले कित्येक वर्ष माझ्या आयुष्यातला अर्धा काळ आत्तापर्यंतचा मी हे पाहिलेलं आहे आणि म्हणून मी हे नक्कीच बोलू शकते. असं म्हटल्यावर ती मग रविराज म्हणतात, तुझ्या मनात तरी काय आहे ते बघ. मला तुझी सायलीबद्दलचा कन्सर्न करतोय. मला कळते की तुला सायलीबद्दल खूप प्रेम, आपुलकी, माया वाटत आहे. तुझ्या मनात काय गोष्टी सुरू आहेत हे तू सांगितल्याशिवाय मला कळणार नाहीत. तू सांग तुझ्या मनात काय. यावर प्रतिमा सांगते, बाकी काय नाही आहे तर मला तुम्ही बाकी कोणीही संबंध तोडले असले तरी मला सायलीशी बोलायचं आहे. मला सायलीला भेटायचं आहे. तिला कधी वाटेल तेव्हा जाऊन भेटायचं आहे किंवा कधीसुद्धा तिला माझ्या घरामध्ये बोलू शकते. कारण या सगळ्यांमध्ये तुम्ही तिच्याशी नातं तोडले तरी मी नातं तोडू शकत नाही. मला माझी फॅमिली परत मिळवून देण्यामध्ये त्या मुलीचा खूप मोठा हात आहे. मला माझी वाचा परत मिळवून देण्यामध्ये त्या मुलीचा खूप मोठा हात आहे. स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता त्या एकट्या मुलीने घरच्यांचा विरोध पत्करून मला तुमच्या घरापर्यंत आणलेलं आहे. हे सगळं ऐकल्याच्यानंतर रविराज एकदम भावूक होतो आणि तो बोलतो की ठीक आहे प्रतिमा, तू बोलशील तसंच होईल.